नमस्कार. बाळाला पहिल्या 2 वर्षी आपण काय खायला देतो ह्याच्यावरनं त्याची व्याधी क्षमता आणि पचन क्षमता ठरत असते. तर आयुर्वेदात 16 संस्कार सांगितलेत आणि त्यापैकी अन्नप्राशन संस्कार हे आपण बाळाच्या 6व्या महिन्यात करत असतो. क्षीर अन्नाद अवस्था म्हणजे आईच्या दुधासोबतच आपण अन्न द्यायला सुरुवात करतो आणि त्याने बाळाची जी काही न्यूट्रिशनल नीड आहे ती भरून निघते आणि बाळाची वाढ व्यवस्थित होते. सुरुवात आपल्याला द्रव पदार्थांनी करायची आहे. त्यासाठी भाताची पेज किंवा मूग आणि मसूर डाळीच्या वरणाचं पाणी तुम्ही बाळाला देऊ शकता. भाताची पेज बनवत असताना तांदूळ हे जुनं वापरावं, कारण ते पचायला अजून हलकं असतं. तर तांदूळ स्वच्छ धुवून ते वाळवून तुम्ही त्याला हलकं परतवून मग त्याची पेज बनवू शकता. तर पेज बनवत असताना एक भाग जर तांदूळ घेतला तर मग त्याच्यात 14 पट पाणी घालायचं आहे आणि जेव्हा तांदूळ व्यवस्थित शिजतो ते गाळून मग ते जे पाणी असतं त्यालाच आपण पेज म्हणतो, हे तुम्ही बाळाला देऊ शकता. पेज शिजत असताना त्यात चिमूटभर सैंधव मीठ तुम्ही घालू शकता किंवा अगदी खडी साखराची 1-2 चिमूट सुद्धा टाकू शकता. मुगाची किंवा मसूरची डाळ सुद्धा हलके परतवून घ्यायचे आणि मग त्याच्यात 6 पट पाणी घालून मग त्याचं वरण बनवून घ्यायचं आणि त्याचं पाणी बाळाला द्यायचं. तर हे जे द्रव पदार्थ आहेत हे तुम्ही शक्यतो जेवणाच्या वेळेला बाळाला द्यायचे, म्हणजे सकाळी 11 ते 12 दरम्यान किंवा संध्याकाळी 6:30च्या पुढे 6:30 ते 8च्या दरम्यान तुम्ही बाळाला देऊ शकता. तर हे जे जेवणाच्या वेळा तुम्ही आधीपासून पाळलेत तर बाळाला पुढे जाऊन सुद्धा तीच व्यवस्थित त्या वेळेला जेवायची सवय लागते. प्रमाण हळूहळू वाढवायचं आहे. सुरुवातीला 2-3 चमचे देऊन बघायचं आणि मग बाळाच्या भुकेप्रमाणे त्याचं प्रमाण वाढवू शकता. 6व्या महिन्यात काळजी ही घ्यायची आहे की कुठलेही 2 धान्य किंवा डाळी एकत्र देऊ नका, मिक्स करू नका. एकतर फक्त भाताचे पेज द्या किंवा मूग किंवा फक्त मसूर डाळीच्या वरणाचं पाणी द्यायचं आहे. त्यासोबतच तुम्ही लाह्याची पेज सुद्धा बाळाला देऊ शकता, ते सुद्धा पचायला हलकं आहे. आयुर्वेदामध्ये अन्नप्राशन सोबत फलप्राशन सुद्धा सांगितलंय, म्हणजे फळांचा रस सुद्धा तुम्ही बाळांना देऊ शकता. त्यासाठी डाळिंब आहे, संत्री, मोसंबी, द्राक्ष ह्याची स्वरस काढून एक मलमलचा कापड घ्यायचा आणि त्यामध्ये फळ टाकून त्याचा रस काढून दिवसातनं एकदा 1-2-3 चमचे फळांचा रस सुद्धा बाळांना देऊ शकता. त्यासोबतच गाजर असेल किंवा लाल भोपळा, कोहळा ह्याचा सुद्धा रस तुम्ही काढून बाळाला देऊ शकता. गहू, नाचणी, ज्वारी ह्यासारखे पदार्थ सुद्धा 6व्या महिन्यात टाळायचे, कारण ते पचायला जड असतात. 7व्या महिन्यापासून तुम्ही त्याची सुरुवात केली तरीही चालते. तर दिवसातनं पहिले आपण 2 वेळा जर अन्नप्राशन केलं तर बाळाला सवय झाली की एक 4-5 दिवसानंतर 3 वेळा आणि मग नंतर 4 वेळा, असं दिवसातनं 4 वेळा तुम्ही बाळाला अन्नप्राशन करू शकता. या महिन्यात अन्नासोबतच आपण पाणी सुद्धा द्यायला सुरुवात करतो. पाणी हे नेहमी उकळून थंड केलेलं असावं आणि शक्यतो ते अर्ध शिल्लक राहील इतकं उकळावं. म्हणजे 1 लिटर पाणी असेल तर ते अर्धा लिटर राहील इतकं उकळायचं, कारण ते पचायला अजून हलकं होतं. पाणी उकळत असताना त्यात तुम्ही वावडिंग किंवा शेपा घालू शकता, ज्याने बाळाला गॅसेस होणार नाहीत किंवा क्रॅम्प्स येणार नाहीत. सोन्याचे वळे घालण्याची पद्धत सुद्धा आहे. तर आयुर्वेदाप्रमाणे सोनं घातल्याने बाळाची जी काही व्याधी क्षमता आहे, बौद्धिक क्षमता आहे ती वाढते. उन्हाळा असेल तर तुम्ही पाणी उकळत असताना त्यामध्ये थोडी खडी साखर सुद्धा घालू शकता, ज्यामुळे बाळाला डिहायड्रेशन होणार नाही. आईचं दूध व्यवस्थित असेल तर वरचं दूध देण्याची गरज पडत नाही, पण जर वरचं दूध देण्याची गरज पडत असेल तर त्यात सुद्धा तुम्ही डायरेक्टली दूध न देता त्यामध्ये 1 वाटी गाईचं दूध आणि 1 वाटी पाणी, त्यामध्ये तुम्ही 1-2 दाणे वावडिंगाचे आणि अगदी 1 चिमूटभर सुंठ घालून ते व्यवस्थित 10 मिनिटं उकळून थंड करून गाळून मग बाळाला द्यायचं आहे. ह्यात सुंठ घालण्याचं कारण हे आहे की जे बाल अवस्था आहे, लहान मुलं असतात तर ते कफप्रधान अवस्था आहे. कफ नॅचरली जास्त असतो लहान मुलांमध्ये, मग त्यासाठी ते वरचं दूध बाधू नाही म्हणून आपण वावडिंग आणि त्यात सुंठ घालून आपण बाळाला देऊ शकतो. आपल्याकडे बाळगुटी द्यायची पद्धत आहे. तर आयुर्वेदात ह्याला लेहन म्हटलंय. लेहन म्हणजे चाटवणे. ह्यातच स्वर्णप्राशन सुद्धा आलं, ज्यामध्ये स्वर्णभस्म, वेखंड हे मध आणि ब्राह्मी घृतातून बाळाला चाटवलं जातं, जे तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने बाळाला सुरू करू शकता. जे घरामध्ये गुटी बनवली जाते त्यामध्ये बरीच औषधं असतात, जसे सुंठ आहे, जायफळ आहे, मुरुड श्रेंग, कर्कटशृंगी आहे, हिरडा, भेडा, आवळा, बदाम, खारीक, ज्येष्ठ मध असे बरेच वस्तू त्यात वापरले जातात. तर हे आईच्या दुधामध्ये 5-6 वळसे उगाळून तुम्ही बाळाला द्यायला सुरुवात करू शकता आणि दर महिन्याला हळूहळू त्यात 1-1 वळसा वाढवत जायचा आहे.
तर जर आईचं दूध नसेल तर ते तुम्ही उकळून थंड केलेल्या पाण्यामध्ये उगाळून बाळाला देऊ शकता. बाकी सगळ्या औषधी तुम्हाला द्यायची जरी गरज वाटत नसेल तर नुसतं बदाम, खारीक, ज्येष्ठ मध आणि हिरडा आणि सर्दी वगैरे कधी वाटली तर त्यामध्ये थोडासा सुंठ असं बेसिक गोष्टींपासून सुद्धा तुम्ही गुटी तयार करून बाळाला देऊ शकता. गुटी देण्याची वेळ सुद्धा ठरवून घ्यायची. मग ती शक्यतो सकाळी अंघोळीनंतर द्यायची किंवा मग संध्याकाळी. तर हा जो विनिंग पिरियड आहे म्हणजे 6वा महिना ते 2 वर्षाचं बाळ होईपर्यंत हळूहळू त्याचं आईचं दूध कमी होत जातं आणि अन्न घेण्याचं प्रमाण वाढत जातो. त्यातल्या त्यात जो 6वा महिना आहे, पहिला महिना आहे, ह्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेट किंवा क्लिष्ट करून पदार्थ बाळाला द्यायची गरज नाही. त्याची पचनक्षमता आपल्याला अजून कळालेली नसते, तर ते बघून आपल्याला हा एक विंडो पिरियड ठेवायचा आहे. म्हणून जसं आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे नुसतं भाताची पेज किंवा वरणाचं पाणी, फळाचं रस असं कुठलं तरी एक पदार्थ एका वेळेला बाळाला द्यायचा आहे. 6व्या महिन्यानंतर आपण कुठले पदार्थ बाळाला देऊ शकतो, ते कुठल्या स्वरूपात द्यायचे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेला आवडेल ते सुद्धा कळवा. धन्यवाद. सर्वे जनः सुखिनो भवन्तु.